नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहतोय रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून छोटे अशा खमंग टिक्क्या। त्यासाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ, लाल तिखट, हळद पावडर, जिरं, तीळ, चवीनुसार मीठ, टोमॅटो, कांदा, लिंबू, कोथिंबीर, उकडलेला बटाटा आणि ज्या आपल्या पोळ्या होत्या त्याचा आपण चुरमा करून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, आपण जो कांदा टोमॅटो घेतला होता तो बारीक कापून घेतलेला आहे। कोथिंबीर पण बारीक कापलेली आहे। जो उकडलेला बटाटा होता तो स्मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो आपण चपात्यांचा चुरमा केला होता तो एका वाटीमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, आपण जो चुरमा वाटीत काढून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जे आपण बेसन पीठ घेतलेलं होतं ते बेसन पीठ टाकायचंय। बेसन पीठ टाकण्याचा हाच एक हेतू की तो चुरमा आहे, चुरमा आणि बेसन पीठ यांचं एकजीव मिश्रण झालं पाहिजे। त्यानंतर उकडलेला बटाटा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये। त्यानंतर लाल तिखट, लाल तिखटच्या जागी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मला लहान मुलांना खाण्याच्या दृष्टीने मी लाल तिखट घेतलेलं आहे। त्यानंतर हळद, जिरं, तीळ टाकायचे। तीळ झाल्याच्या नंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। त्यानंतर जे आपण लिंबू घेतलं होतं अर्ध ते त्याच्यावरती थोडं पिळायचं आहे। त्यानंतर हे जे सगळं आपण एकत्र केलेले आहे त्याचा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत। तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे। हा गोळा मुरण्यासाठी थोडे 5-1 मिनिटं झाकून ठेवायचा। त्यानंतर याचे छोटे छोटे अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या। तर मैत्रिणींनो, आपण जो गोळा तयार केला होता त्यापासून आपण छोटे अशा टिक्क्या तयार करून घेत आहोत। तर आपल्या छोट्या अशा टिक्क्या तयार करून झाल्या आहेत। त्यानंतर आपल्याला गॅस चालू करून गॅसवरती तवा तापत ठेवायचा आहे। हा तवा थोडा तापवून घेतल्याच्या नंतर गॅस आपण कमी करणार आहोत। आपण त्या तापवलेल्या तव्याला थोडा ब्रशनी तेल लावून घेणार आहोत। त्यानंतर आपण ज्या छोट्या टिक्क्या केल्या आहेत त्या आपण एक एक करून अशा त्या तव्यावरती ठेवणार आहोत। त्यानंतर ते आपल्याला मंद आचेवरती भाजायचे आहे। त्यानंतर आपण त्याला वरतूनही थोडं तेल लावून घेणार आहोत। ज्या मैत्रिणींना वाटतंय की आपण ह्या भाजतोय, काहींना जर तळून घ्यायचे असेल तर आपण तळून पण करू शकतो। त्यानंतर एक साइड भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या पुन्हा पलटी करायची आहे। त्या अशा एक एक पूर्ण पलटी केल्याच्या नंतर आपल्याला दुसरी बाजू आहे ती पण तेल लावून अशी भाजून घ्यायची आहे। आपण बघू शकता मैत्रिणींनो की आपली इकडची पण साइड खूप छान पैकी भाजलेली आहे। त्यानंतर आपण एक एक करून अशा ह्या पूर्ण टिक्क्या भाजून घेतलेल्या आहे। आपल्या या खमंग व कुरकुरीत चपातीपासून बनविलेल्या टिक्क्या खाण्यासाठी रेडी झाल्या आहेत। या टिक्क्या तुम्ही लसणाची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा।